त्यांना तर काहीच कळत नाही मी काय बोलतो. व्हॉट यू वॉन्ट? टॉयलेटला त्या फार गर्दी पण झालेली आहे. हाऊ मच फॉर वन प्लेट? हाऊ मच? या गुड. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आज आहे कैरोमध्ये. सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी चालू आहे सिवा ओएसिसला. सिवा ओएसिस एक लिबिया बॉर्डरला आहे ना, इजिप्त लिबिया बॉर्डरवरती एक टाऊन आहे छोटंसं, आणि फारच सुंदर असं टाऊन आहे. तिथे चाललो आहे मी. मला उद्याच्या परत दिसेलच त्या व्हिडिओमध्ये. आणि टोटल 850-900 किलोमीटरचं अंतर आहे. मी ब्रेक करून चाललो आहे. पहिल्यांदा मी मरसा मात्राला चाललो आहे, जे मिडलमध्ये पडतं. तिथून पुढं मग दुसरी बस घेणार आहे. माझं रिझर्वेशन आहे गो बसचं. जे मागे जी पिवळ्या कलरची तुम्हाला बस दिसली ती गो बस आहे. मी ऑनलाईन बुक केली होती इंडियामधूनच, जी की मला पडली 260 इजिप्शियन पाऊंड. आपल्या भारताचे काहीतरी 650-700 रुपये होतात. तर मी आता बसचीच वाट बघतोय. बस आल्यानंतर भेटतो. हॅलो. What? Coffee Pepsi. No, thank you. Already had the breakfast. This cafe. No, thank you. You said cafe. Oh, sorry. तर आपली बस आलेली आहे. ही अशी मायक्रो बस आहे, मिनी बस आहे मरसा मत्रूला. टोटल डिस्टन्स मी तुम्हाला नंतर स्क्रीनवर मेन्शन करेल, पण दुपारी 11:30-12च्या आसपास पोहोचेल मरसा मात्राला. तिथून मला दुसरी बस घ्यायची आहे सिवा ओएसिससाठी. तर काय वाटलं रस्त्यामध्ये तर तुम्हाला इंटरेस्टिंग दाखवत जाईल. तर असा हा ताहरीर स्क्वेअर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल ताहरीर स्क्वेअरमध्ये मी काल इथं एअरपोर्टवरून इथंच आलो होतो. इथं जवळच माझं हॉस्टेल आहे. तर नाश्ता वगैरे हॉस्टेलमध्येच केला, इन्क्लूड होता हॉस्टेलच्या प्राईसमध्ये. तर आता मी बसेल आणि जर्नीमध्ये आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, मी पोचलोय मरसा मत्राला. सकाळी 6:30ला बसलो होतो कैरोवरून. जवळपास 440 किलोमीटर अंतर पार करून इथं मरसा मत्र म्हणून एक मोठं शहर आहे, इथं आलो आहे. रस्ता गुळगुळीत होता त्यामुळे लवकर पोचलोय. 440 टायमाचं अंतर. आता वाजलेत 12. जवळपास 5-5.5 तासात पोचून दिलं. फार फास्ट आणून दिलं. तर गो बसच्या बस स्टेशनपासून इथं अजून एक बस टर्मिनल आहे. तर इथून मला पुढची बस मिळेल सिवा ओएसिससाठी. इथे छोट्या शेअर टॅक्सीज आहेत ज्या जातात सिवा ओएसिसला. तर आता आपण इथं आतमध्ये चौकशी करू पुढचं तिकीट किंवा कुठली गाडी जाते ते. सिवा दिस वन. ओके, थँक्यू. तर ॲक्च्युली तिथंच लागतात बस. मी मगाशी तिथंच थांबलो होतो, पण तिथं कोणा काही इंग्लिश काय समजत नव्हतं. त्यांना विचारतोय सिवा तर कोण काय बोलतच नव्हतं. तर बहुतेक हीच बस आहे, ती पांढऱ्या कलरची. बहुतेक सगळे सीटं भरल्याशिवाय हे जात नसतील, तर सीटं भरल्यावर निघल. तर ठीक आहे, गाडी निघालं तुम्हाला सांगतो. थोडंफार इथं मी खाऊन घेतो. ते छोटे रेस्टॉरंट पण मागे. थोडंसं नाश्ता करून आपण बसूया परत. तर गाडी फुल झाली. इथे एक माणूस बसला आहे ना समोर, त्याच्याकडे नाव द्यावं लागतं आणि जेव्हा गाडी भरेल त्यावेळेस तुम्हाला ते बोलवलं जातं.
तर आता मला थोडा वेळ आहे, जोपर्यंत गाडी भरत नाही, नावं भरत नाहीत तोपर्यंत गाडी काय सोडणार नाही आहे. इथं थोडं एक रेस्टॉरंट येते, थोडंसं मी खातो काहीतरी, इथं काय आहे का विचारतो. सलाम. व्हॉट यू हॅव? हाऊ मच फॉर वन प्लेट? हाऊ मच? या गुड. इकडे यांनी असं जेवायला ठेवलं, त्यांना तर काहीच कळत नाही मी काय बोलतो. व्हॉट यू वॉन्ट? इट Egg. What would you want? Mayo? व्हॉट इज दिस? This is kamoy. कामय? Kamoy. हाऊ मच फॉर वन? Sandwich? नो नो दिस वन. One guinea. वन. Ah, हाऊ मच? guinea. One. One pound. 1 pound. 1 pound. And what is this? And this what is this? This sandwich. Sandwich. Yeah. How much? 7 pound. Huh? 7. 7 pound. 7 pound. Okay. Give me one and this one. Okay. Sandwich. Sandwich. Yeah. तर मिक्स सँडविच आहे, रोटीमध्ये देतात ते. बघूया आला तुम्हाला तू सांगतो कसं आहे. तर डिश आली आपली. रोटीमध्ये त्यांनी सँडविच सारखं त्यांनी सगळं टाकलं त्याच्यात, टमाटर, गाजर, कढीपत्ता वगैरे. हे मला पडलं आहे 7 इजिप्शियन पाऊंडला, फार स्वस्त पडले सध्या आत्तापर्यंतच्या माझ्या जर्नीमध्ये. तर जेवतो मी आणि तुम्हाला भेटतो. तर पुढची व्हॅन आलेली आहे. जवळपास 2 तास 2.5 तास मी त्या मगाशी त्या हॉटेलमध्ये थांबलो आणि फार गर्दी पण झालेली आहे. जोपर्यंत पुढची गाडी येत नाही सगळ्यांना वेट करावं लागतं इथे. तर 310 किलोमीटर आहे मला अजून डिस्टन्स कवर करायचं आणि बहुतेक 4-5 तास लागणार आहेत सिवाला पोचायला. तर परत एकदा गाडीवर बसलं तुम्हाला कनेक्ट करतो. तर मित्रांनो, मरसामत्रावरून पुढं आलो आहे आपण. जवळपास निम्मा अंतर क्रॉस केलं आहे. आता वाजलेच 4:30 वाजले. तिथे आपण 2:30ला बसलो होतो. तर गाडी इथं आता लंच ब्रेकला लंच ब्रेक नाही म्हणता येईल, लघवीला किंवा चहा नाश्त्याला थांबलेली आहे. आजूबाजूला काहीच नाही, सगळं पूर्णपणे वाळवंट आहे आजूबाजूला. आणि काय सांगू, फारच एक्साइटमेंट आहे, कारण की असं वाटतं एक दुसऱ्याच प्लॅनेटवरती आलो आहे मी जगात. हा ॲक्च्युली लिबिया इथून आहे ना, लिबिया आणि इजिप्तच्या बॉर्डरवरती आपण चाललो आहे सिवाला. इकडे काहीच उगत नाही, सगळं पूर्णपणे वाळवंट प्रदेश आहे हा. इथं आपली गाडी लागलेली आहे आणि आतमध्ये हॉटेल आहे. तर आतमध्ये जाऊन बघतो, काय इंटरेस्टिंग वाटलं तर तुम्हाला सांगतो. तर या इथे छोटंसं शॉप आहे आणि मगाशी मागं एक टॉयलेट आहे. टॉयलेटला त्यांनी 3 इजिप्शियन पाऊंड घेतले. आपल्या भारतामध्ये अशी कुठं गाडी थांब्याला ST महाराष्ट्रातली तर लोक रस्त्यावरच बाहेरच कुठेही मुततात किंवा टॉयलेट करतात. पण इथं सगळे लोक टॉयलेटमध्ये जाऊनच टॉयलेट करतात, 1 नंबर 2 नंबर जे असेल ते. आणि 3 इजिप्शियन पाऊंड इथे घेतात. पैसे भरूनसुद्धा लोक इथं टॉयलेटमध्येच करतात. इकडे या हॉटेलच्या राईट साईडला एक छोटीशी मस्जिद पण आहे. आणि छोटंसं शॉप आहे इथे. छोटंसं ग्रोसरी स्टोअर आहे, हॉटेल आहे, सामान साहित्य सगळं मिळतं इथं. तर इथं लोकल लोकांना इंग्लिश फार कमी समजतात. हे लोक अरेबिक भाषेमध्ये बोलतं, आपल्याला काही येत नाही, त्यामुळं
कुठली पण वस्तू विकत घ्यायची म्हणली तर एकाच्या दुप्पट दाम लावून ते विकणार. त्यामुळे अशा ठिकाणी मी अवॉइड करतो काय खरेदी वगैरे करायचं. तर भेटू पुढे, सिवाला पोहोचल्या तुम्हाला भेटतो मी. तर गुड इव्हनिंग मित्रांनो, मी आता पोहोचले सिवा ओएसिस या गावाला. जवळपास 4-4.5 तासाचा वेळ घेतला सिवाला पोचायला. मथुरापासून एक्सपेक्टेड होतं आणि वेळेत पोचवलं. याच्यासाठी माझं भाडं घेतलं 85 इजिप्शियन पाऊंड. तसं बघितलं तर फार स्वस्त पडलं मला, कारण की मी कैरो टू मर्सा मथुराला आलो 265 इजिप्शियन पाऊंडमध्ये. आणि जवळपास तेवढंच अंतर मी मर्सा मथुरा टू सिवाला आलो आहे 85 इजिप्शियन पाऊंड. तर मी हॉटेलवाल्याला फोन केला. कपूर हॉस्टेलला मी स्टे करतो आहे 3 दिवस. तर तिथला मला हॉस्टेलवाले पिकअप करायला येणार आहेत. फ्री नाही आहे, 60 का 70 रुपये इजिप्शियन पाऊंड घेणार आहेत. पण मी घेतली त्यांची पिकअप सर्व्हिस, कारण की इथले लोकल जे आहेत असतात ऑटोवाले ते फार चार्ज करतात आणि रात्रीचा वेळ बघून. त्यामुळे तिथला हॉस्टेलचा एक माणूस येणार आहे मला घ्यायला. तर मी हॉस्टेलला गेल्यानंतर मी अजून काही शूट करू शकणार नाही. मी या व्हिडिओचं इथंच एंड करतो. तर आपल्या सिवाचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये सिवा आणि इथल्या जागेचा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर या व्हिडिओचं इथंच एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, काही शंका असतील, विचार असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.